नमस्कार शेतकरी मित्रांनो. यावर्षी ऊन खूपच आहे, खूप प्रमाणात, जास्त प्रमाणात आहे. तर आपण 2 दिवस पाणी पडल्यामुळे सरकी लागवड केली होती, कापूस लागवड. 5 बॅगा लावल्या कापसाच्या आपण. कुठं कुठं निघाली बघा. आता ऊन असल्यामुळं अवघड झालं आहे आता खूप. पाऊस कधी पडेल काय याची गॅरंटी नाही. यंदा पाऊस बी कमी आहे म्हणाले. काय करावं काय ना काय मिळेल लागेल बा. अवघड आहे असं म्हणल्यावर. नेमकाच आहे बघा, कापूस कुठं कुठं निघायला आहे. इथं हे असं कसं तोंड टाकून द्यायला बघा. ही ती बघा, काय करावं आता. पूर्ण जमीन वाळून गेली, भगळी पडल्यात, खपली धरली वरच्या वेळेला. पूर्ण लागवड केलेली आहे आपण. वाटलं पाऊस पडल, पण पावसाचं काय वातावरण दिसून झाले. पंजाब ढकनं सगळं माय वासून टाकली आमची. नुसतीच बोंब लागली तिकडे, पाणी पडल पडल. पाण्याचा का मायचा पत्ता नाही. आज रात्री उद्या रात्री म्हणून म्हणून त्यांना असं म्हणाले मुसळधार पडल. कुठं माय काय पडेल त्यालाच माहीत. सगळी रोकायची राख लावून टाकली त्यानं. असं आहे पंजाब डकोऱ्याच्या, असे विश्वास ठेवू नका लोकांना सांगावं लागते. सगळी जमीन वाळून गेली आपली पावसानं. पाऊसही पडेना, तेवढे ऊनही पडेना. नुसतं वारं सुटायले. आहे ते जमीन वाळून चली, पाणी आहे ते आटून चली. काय करा आता, अवघड झाले. अशा उन्हात काय करेल माणूस. पर्याय आता, प्यायलाच पाणी नाही तर भिजवायचं कुठं. काय हो, चुकायला लागलीत पाणी. सावलीला आहेत झाडं 2-4 म्हणून ताजी दिसायली. उन्हामधले तर करपून जायच्या मागं लागले. जे बघा, चिपा कसं करू, सुकायला आता उन्हातलं.